तुमचं नाव काय सर? आयडी दाखवा इकडं. हात नका लावू. वंदे मातरम. मी योगेश सोनवणे. आता आम्ही आलो खर्डी टीडीसी बँकेमध्ये. आणि टीडीसी बँकेचे कर्मचारी आहेत, यांची घरकुल आली होते. घरकुलाचा आम्ही मागे यांचा एक हप्ता काढला होता आणि आता बाकीचे उरलेले पैसे यांना मटेरियल टाकण्यासाठी आणि बाकीचं काम चालू करण्यासाठी यांना पैसे लागत होते. त्याच्यासाठी आम्ही इथे आलेले. तुमचं नाव काय सर? आयडी दाखवा इकडं. हात नका लावू. लाईव्ह चालू आहे. सर आम्ही पैसे देतो, पण काय म्हणतो टप्प्याटप्प्याने पैसे मला देतो ना, टप्प्याटप्प्याने पैसे मला देतो ना, एकदम तुम्ही काढू नका ना. आम्हाला विनंती विषय ना. तुम्हाला असं लेखी कोणाचा अर्ज आहे का? तसं नाही, आम्हाला ग्रामपंचायत पत्र दिलं गोलबंद. कोण गोलबंदच्या ग्रामपंचायत. मग गोलबर्ग ग्रामपंचायतीने तुम्हाला पत्र दिलं म्हणून तुम्ही शिरोळ ग्रामपंचायतवाल्यांचे पैसे देत नाहीत का? सगळे पैसे तुम्ही पैसे का देत नाही ते? आपण दुपारनंतर बोलतो ना, आमच्याकडे कॅश पाहिजे ना द्यायला. आता टोकन किती चालू आहे? टोकन नंबर किती चालू आहे? आमच्याकडे कॅश कमी आहे. अमाऊंट किती आहे? अमाऊंट किती आहे आमची? दुपारनंतर देतो. आमची अमाऊंट किती आहे? आम्हाला काय माहिती? आमची अमाऊंट आहे 65,000. 65,000. 65,000 तुमच्या बँकेमध्ये नाहीत का? ज्यांना आम्ही देतो ते, त्यांना आम्ही देतो त्यांना. कस्टमरने तुम्ही थांबा ना. कामासाठी मी काय बोलतो, आम्ही कस्टमर नाहीत का? आम्ही स्वतः कस्टमर. आम्ही कस्टमर नाहीत का? त्यांना कॅश देतो, पण आम्ही पण कस्टमर आहे त्या बँकेचे. देतो, आम्ही देतो तसे ना. आता मी काय तुम्हाला काय सांगितलं त्या दिवशी आलो पण नंतर पैसे दिले ना आम्ही. शेवट याला घेऊन आलो का दिलं परत फिरून आवाज तसा विषयच नसतो. तोच विषय असतो. मला 25,000 रुपयाला गेल्या वर्षी मला घरकुलाचे ते पैसे द्या मला काढून. ठीक आहे, सगळे पैसे घेऊन यांचे सगळे पैसे घेऊन टाकू. देऊ ना, हे, हे. मला गेल्या वर्षीचे पैसे राहिलेले आहे तर 25,000 रुपये ते पण द्या. सर तुम्ही आता यांचे पैसे देता की नाही? 65,000. आम्ही पैसे देतो त्यांना, पण काय माहिती